नमस्कार, मी दत्ता माने, नवी मुंबई नागरिक सहायता समितीचा उपाध्यक्ष आहे आणि आज आपण इथे आलो आहोत उल्वे सेक्टर 19 येथे. तुम्ही पाहू शकत असाल या उल्वे नोडमध्ये ही इकडे या बाजूला इकडे एक मुस्लिम बांधवांची इथे मशीद आहे. इकडे मुस्लिम बांधवांची इथे हॉटेल्स रेस्टॉरंट्स आहेत आणि आज हनुमान जन्मोत्सव सुरू आहे. या हनुमान जन्मोत्सवानिमित्त आपल्या उल्वे सेक्टर 19मध्ये सालाबादाप्रमाणे हा उत्सवाचं मोठ्या प्रमाणात आयोजित आपण करत असतो. आपण पाहू शकता की आज मोठ्या प्रमाणावर इथे गर्दी झाली आहे. पोलीस बंदोबस्त अतिशय चोख आहे आणि हिंदू मुस्लिम या ऐक्यासाठी नवी मुंबईचे पोलीस हे खूप प्रयत्नशील असतात. आपण पाहू शकता की नवी मुंबईचे पोलीस आपले कर्मचारी मित्र पोलीस मित्र कसे इथे उभे आहेत. आपण आता हे दृश्य बघू शकतो. आपण की हनुमान आता संध्याकाळची वेळ झाली आहे. दिवसभर हा कार्यक्रम सुरू होता, पण या कार्यक्रमामध्ये जवळ हजारो लोकांची लहान थोर लोकांनी उपस्थिती लावली होती. आता आपण इकडे बघू शकता. आता हा प्रसाद सुरू आहे हनुमान जन्मोत्सवानिमित्त आणि या जन्मोत्सवाचं वैशिष्ट्य इथल्या उल्वेचं वैशिष्ट्य असं आहे की इथे हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव एकत्र मिळून हा उत्सव साजरा करत असतात. आता आम्ही तुम्हाला थोड्या वेळात दाखवू शकतो की या उत्सवासाठी ज्या काही अन्नदान करणारी जी मंडळी आहेत त्यामध्ये आपल्या मुस्लिम बांधवांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. इथे प्रसाद वाटपाचं काम सुरू आहे. महाप्रसाद सुरू आहे. इथे आतमध्ये कसं आपण इकडे या ग्राउंडमध्ये येतो. या ग्राउंडमध्ये या मैदानामध्ये हे छोटेसे हनुमानाचे मंदिर आहे आपण पाहू शकता. आणि या हनुमान मंदिरामध्ये आज हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहामध्ये साजरा झालेला आहे. सुद्धा काही मंडळी इथे जेवणासाठी बसले होते. आता बरेच जण उठले आहेत. आता बराच उशीर झाला आहे. इकडे या. अक्षरशः हजारोंच्या संख्येमध्ये इकडे हनुमान भक्त आणि राम भक्त इथे आलेले आहेत आणि या उत्सवाचे जे आयोजन केले आहे हे आयोजन सकल हिंदू समाज संकल्प सामाजिक संस्था हनुमान मंदिर समिती सेक्टर 19 उल्वे यांनी याचं आयोजन केलेलं आहे. आता आपण हे पाहू शकता ही वानर सेना आहे. याच्यापूर्वी दिवसभरामध्ये इथे खूप चांगले कार्यक्रम झाले होते आणि समाजातील मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि समाजातील एकता अखंडता ही कायम राखण्यासाठी आपले नवी मुंबई पोलीस दलातील सर्व कर्मचारी इथे मेहनत घेताना दिसून येतात. त्यातल्या त्यात विशेषतः NRI पोलीस स्थानकाचे NRI पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सतीश कदम तुम्ही बघू शकता इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या हद्दीमध्ये हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्व धर्मातील समाजातील लोकांची एकता अखंडता कायम राहावी, सलोखा कायम राहावा म्हणून ते सदैव प्रयत्न करत असतात. आपण बघू शकता इथे अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. आता आपण त्यांच्याशी दोन शब्द बोलूया आणि समाजाला एक वेगळा संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. जरा या पुढे संकल्प सामाजिक संस्था मी अध्यक्ष आहे आणि आम्ही या संस्थेच्या अंतर्गत बरेचसे उपक्रम राबवत असतो आणि आज आम्ही इथे हनुमान जन्मोत्सव साजरा करत आहोत. आणि विशेष म्हणजे मला सांगायला अगदी आवडेल हा सेक्टर 19 मध्ये एक मस्जिदीच्या शेजारीच असा हा परिसर आहे. पण आम्हाला या गेल्या काही दिवसांमध्ये मुस्लिम बांधवांकडून सुद्धा सहकार्य मिळालं आहे. तर असे
सनातन धर्माला मानणारे मुस्लिम सुद्धा आपल्या परिसरात आहेत आणि एकोप्याने आम्ही हा सण साजरा करतो याचा आम्हाला खरंच आनंद होतो. किती वर्षापासून सुरू आहे? आता आमचं हे दुसरं वर्ष आहे आम्ही करतो. तिथे कधी असं झालंय का की कधी काही म्हणजे कधी दंगलीची परिस्थिती किंवा आपसामध्ये कधी भेदभाव किंवा अशी काही परिस्थिती कधी उद्भवली होती का? नाही, अशी काही परिस्थिती नाही आहे. सगळ्या एकोप्याने सण साजरा होतात आणि त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सुद्धा आम्हाला नेहमीच मोलाचं सहकार्य मिळत असतं. त्यासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. काय सांगाल? पण चांगल्या पद्धतीने साजरा होतात उत्सव. गेले 2-3 वर्षापासून विविध उत्सव आपण साजरे करतो. मुस्लिम बांधव आपल्याला सहभागी असतात. आज आले सुद्धा आहेत. आले कोणी असतील? या वर्षापासून आमच्या यावर्षी एक विशेष असं झालेलं आहे की जरी आपल्या हिंदूंचे सण असतील तरी मुस्लिम बांधवांनी स्वतःहून पुढाकार घेऊन या कार्यक्रमासाठी त्यांनी हातभार लावलेला आहे यावर्षी खास करून. आणि अन्नदान सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. शिवाय ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी श्रमदान सुद्धा केलेलं आहे आणि आम्हाला सुद्धा खूप छान वाटते की त्यांच्याकडून इतका छान प्रतिसाद मिळतो आणि आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. आता जो रमजानचा महिना गेला त्याच्यामध्ये रमजान गेला, त्याच्यानंतर आता रामनवमी आली, त्यानंतर आता हनुमान जयंती आली, हनुमान जन्मोत्सव. तर काय तुम्ही त्यांना काही सहकार्य केलं होतं किंवा त्यांनी तुम्हाला कसं काय सहकार्य केलं या ज्या रमजानचा महिना म्हणा किंवा रामनवमी? रमजानच्या महिन्यामध्ये खरं सांगायचं तर आमच्याकडून इतकं सहकार्य त्यांना म्हणजे माझ्याकडून वैयक्तिक काय झालं पण रामनवमीमध्ये एक शोभायात्रा काढण्यात आली उलव्यामध्ये आणि खास करून सेक्टर 19मध्ये काही मुस्लिम बांधव आपल्या या शोभायात्रेमध्ये आम्ही पाण्याचा आणि छास उन्हाचा प्रभाव खूप असल्यामुळे पाणी आणि छास आणि केळी यांचं एक नियोजन ठेवलं होतं वाटप रॅलीसाठी. तर या रॅलीमध्ये मुस्लिम बांधव हे सहकार्य करत होते, ते वाटप करत होते आणि आज सुद्धा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सुद्धा बांधवांनी इथे डोनेशन पण केलेलं आहे आणि श्रमदानही केलेलं आहे. यासाठी नवी पोलीस दलातील NRI पोलीस स्टेशनचे वरिष्ठ आपल्या बाजूला आहे. काय सांगाल त्यांच्याबद्दल? सतीश कदम साहेब जेव्हापासून रुजू झाले सेवेमध्ये तेव्हापासून खरंच आम्हाला या उल्वा नोडमध्ये आणि सेक्टर 19च नाही तर पूर्ण उल्वा नोडमध्ये एक बदल आम्हाला जो दिसत आहे तो प्रामुख्याने सगळ्यांनाच जाणवेल. इकडची परिस्थिती असेल किंवा इकडचा जो वातावरण आहे ते पूर्णपणे बदललेलं आहे. साहेब मग ते सण मुस्लिमांचे असो किंवा आपल्या हिंदू बांधवांचे असो साहेबांचं सहकार्य आणि मार्गदर्शन मुलाचं असतं आणि इतकं छान मार्गदर्शन असतं की त्याच्यामुळेच मला वाटतं हा बदल खास करून घडून आलेला आहे. त्यांना म्हणजे कुठल्याही पंथाची लोक असू देत खूप चांगलं मार्गदर्शन करून आपण एकामध्ये कसं राहावं, एकत्र सण साजरे कसे करावे, आपण एका भूमीवर राहतोय, भेदभाव नसावा आणि आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये एकोपा कसा वाढेल किंवा कसा जपावा ह्याबद्दलचं मार्गदर्शन सर त्यांच्या ऑफिसला येऊन किंवा आमच्या इथे कॉलनीत येऊन नेहमी करत असतात. त्याबद्दल सुद्धा सरांचं खूप कौतुक आणि आभार सर. आपण बघू शकता इथले सामाजिक कार्यकर्ते जे हनुमान जन्मोत्सवाचे समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी संकल्प सामाजिक संस्थाचे त्यांनी जे मत व्यक्त केलं आहे याबद्दल आता आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांचं मत जाणून घ्या. सर काय म्हणाल, काय सांगाल? आम्ही उल्वे सेक्टर 19 या परिसरामध्ये येण्यापूर्वी काही मला वेगळी माहिती मिळाली होती, परंतु मी प्रत्यक्ष इथे चार्ज घेतल्यानंतर मी वेगळं चित्र बघितलं. इथे हिंदू मुस्लिम सर्व एकोपाने राहतात, एकमेकांच्या सणामध्ये सहभाग घेतात, एकमेकाला सहकार्य करतात. आजचा जो हनुमान जयंतीचा कार्यक्रम आहे इथे मुस्लिम बांधवांनी पण बरंचसं डोनेशन दिलेलं आहे. कोणी तांदळाच्या रूपात दिलं आहे, कोणी तेलाच्या रूपात दिलं आहे, कोणी पैशाच्या स्वरूपात दिलेलं आहे. तर इथे हिंदू मुस्लिम एकदम सलोख्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि असंच पुढे ते सुरू राहील आणि प्रत्येक हिंदू मुस्लिम एकमेकांच्या सणामध्ये जाऊन उत्स्फूर्तपणे सहभाग घेतील आणि बंधुभावाचं वातावरण ठेवतील असं मला अपेक्षित आहे. सर एक प्रश्न आहे, आता पोलीस म्हटलं की थोडंसं दांडक आला, तुमची बंदूक आली किंवा काय आलं, असं कधी तुम्हाला वाटलं नाही का की कोणाला म्हणजे धमकावणं किंवा दम देण्याची कधी वेळ आली का की कुणीतरी असं वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करतोय किंवा करू शकतो, असा कधी प्रसंग आता तुमच्या रुजू झालाय का? मी रुजू झाल्यापासून मला असं काही जाणवलं नाही. मी आल्यापासून मला सर्व एकोपाने राहत असल्याचं जाणवलं आणि ते मी स्वतः बघितलेलं आहे आणि आता तुम्ही पाहत आहे.
यामध्ये तुमच्या सहकारी तुम्हाला कसं सहकार्य करतात? सहकारी आमचे सर्व अगदी आनंदाने उत्स्फूर्तपणे सहभाग करतात आणि सहयोग पण करतात. हे अराफत भाई आहेत, अरफत भाई आहेत. हे आपल्या मुस्लिम समाजाचे मुस्लिम बांधव आहेत आपले. क्या कहोगे? जो भी अच्छा है नहीं नहीं, ये जो आज हनुमान जन्मोत्सव का ये जो प्रोग्राम हो रहा है सेक्टर 19 उलवे में, तो क्या लगता है आपको? अच्छा है मेरे लिए बहुत अच्छा है। अच्छा मतलब क्या है, आप क्या जान रहे हैं? मतलब आपको कभी ऐसा लगता है कि हम हिंदू के कार्यक्रम में हो जाए, मुस्लिम में हो जाए? हम सभी सब सोचते हैं अच्छा, तो हम साथ में ही रहते हैं। यांनी आज आपल्याला इथे तांदळाच्या स्वरूपात मदत केलेली आहे. अच्छा, हॅलो. तो कुछ कहो इस बारे में आप. तो कोई ऐसा भेदभाव से कोई वो नहीं। अच्छा, ये जन्मोत्सव जब होने वाला था उस वक्त आपकी कुछ या मस्जिद कमेटी या फिर इनकी कमेटी या आपस में कुछ मीटिंग हुई थी आपकी? नहीं। कि क्या आप खुद सामने से आकर ये जो कोई ऐसा वो कोई इससे आपने अपने दिल से ही ये जो अन्नदान का जो किया है? ठीक है सर, क्या कहेंगे? पंडित जी भी दिख रहे हैं यहाँ पे. पंडित जी काय कहोगे? की सर्वांनी मिळून मिसळून हिंदू मुस्लिम आणि हिंदू बांधवांनी मिळून राहिलं पाहिजे आणि सर्वांचे सण साजरे केले हां. पाहिजे. एकमेकाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. कुणी कुणाच्या सणामध्ये किंवा कुणी कुणा कार्यक्रमात अडथळा न आणता एकमेकाला हिंदू बांधवांनी आणि मुस्लिम बांधवांनी सहकार्य केलं पाहिजे. हे आपलं तसे कार्यक्रम आपले सुरू आहेत. आणि तसेच आता सतीश कदम साहेब आता नवीनच रूज झाले आहेत. तुम्ही पाहू शकता, तुम्ही स्वतः अनुभवताय की आपल्या उल्वे नोडमध्ये म्हणा किंवा त्यांच्या हद्दीमध्ये आपण हिंदू मुस्लिम ऐक्याचं जे प्रतीक आता आपण तुम्ही बघू शकता की त्यांचा किती पुढाकार आहे. आणि त्यांना आम्ही मागे एकदा केला होता की सर कसं काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सांगितलं की माझ्या इथे माझ्या हद्दीमध्ये कुठलीही दंगल किंवा कुठलाही धार्मिक भेदभाव करणारी कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही याची मी काळजी घेतली त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. आणि आता हनुमान जन्मोत्सव आता आपण साजरा करतोय. रामनवमीचा उत्सव आता साजरा आपण केला आहे. त्याच्यापूर्वी रमजानचा महिना होता. आता सरांनी आत्ताच याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे. आता 1-2 ते 3 महिने मला वाटतं बकरीद आली. ठीक आहे, या बकरीदचा कार्यक्रम तुम्ही कसा साजरा करता? करण्याची इच्छा आहे का? तुम्ही काय करता? आम्ही पण त्यांना सहकार्य करू. हिंदू बांधव आमच्या परीने सहकार्य करतात. तर आणखी काही बांधव इथे आलेले आहेत. हां त्यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य केलं होतं. मी त्यांना पुढे या. सर, या पुढे काय नाव आपलं? नाही हे जवळे सर म्हणून आहे. हे आमचे अरमान भाई. हाँ अरमान भाई, बोलो आपका नाम बोलो. कहाँ से हो? लखनऊ से. लखनवी ज़बान में ही बात बताइए क्योंकि तहजीब जो है हम लखनऊ से सीखते हैं पूरा हिंदुस्तान. जरा उजाले में आइए और आपका प्यारा चेहरा दिखाइए. ये कहीं आप आज के बारे में आप मुझे ये बताइए कि ये जो आज हनुमान जन्मोत्सव है, आपने यहाँ पर कुछ अनुदान किया है ऐसा लोगों ने बताया, हमारे मित्रों ने बताया. क्या प्रयोजन था, क्यों दिया आपने? हम लोग सब लोग मिलके रहते हैं, कोई दिक्कत नहीं है. जैसे हम लोग का जितने लोग हैं सब लोग भाई की बात से करेंगे और कोई वो नहीं है तो कोई प्रॉब्लम नहीं. प्रॉब्लम नहीं है मतलब क्या? मतलब हम लोग को सब लोग हर लोग को मानते हैं सर. हाँ तो हमारा था ऐसा दान पुण्य करने का मैंने किया. ओके. और क्या कहोगे साथ में? बहुत अच्छा है, बहुत अच्छा करिए कर रहे हैं आप लोग. बहुत ऐसे चलता रहे, सब मिलजुल के और आगे बढ़ता रहे. अभी मैंने एक साहब को जो सवाल से बात करी, मेरा नाम रिया. ये रमज़ान भी हुआ, रामनवमी हुई, हनुमान जन्मोत्सव आज है, एक दूसरे के त्यौहार में शरीक हो रहे हैं. हाँ सर. आने वाला त्यौहार अभी हनुमान जन्म, ये अपना क्या कहते हैं बकरीद है. तो बकरीद को क्या आप सोचते हैं कि एक साथ कुछ ऐसा प्रोग्राम करेंगे? अभी इंशाल्लाह जो रहेगा करेंगे सब. सर आपका नाम क्या है? रियाज. ये रियाज खान है. रियाज खान जी, आप कहाँ रहते हैं? कभी से रहते हैं आप? सेक्टर 19 में 5-6 साल से रहते हैं. ये पहला मौका है आप यहाँ पे शरीक हो गए? ये पहला साल है. अच्छा, क्यों ऐसा लगा आपको कि यहाँ पे कुछ हमको अनुदान करना चाहिए या इनके शरीक होना चाहिए, ऐसा क्यों लगा? अच्छा, आप अपने दिल से आए क्या किसी ने आपको? उसके पहले भी आए. ठीक है, धन्यवाद. मला सर बोलायचं हां, पुन्हा एकदा. एक मिनिट. की आज पुन्हा एकदा मी या निमित्ताने सांगतो की इथं आपले रियाज खान असतील किंवा अरमान मलिक असतील, आमचे आराफत भाई आहेत. त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन की
ते पुढे आले आणि या कार्यक्रमासाठी मदत केली, त्यांनी योगदान दिलं, त्यांनी हातभार लावला. त्यासाठी सगळ्या मुस्लिम बांधवांचे आम्ही खरोखर आभार मानतो. आणि असंच एकोप्याचं आणि सलोख्याचं वातावरण या पूर्ण उलवण रोडमध्ये राहिलं पाहिजे अशी मी इच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्या मुस्लिम बांधवांचं, पोलीस प्रशासनाचं आणि आमच्या सगळ्या हिंदू बांधवांचे खूप खूप आभार. आणि खूप छान कार्यक्रम झाला. तुमच्या सगळ्यांची साथ मिळाली. अशीच साथ सगळ्या बांधवांची राहिली पाहिजे. आणि सगळ्याच जाती धर्माचे कार्यक्रम मोठ्या जोशाने आणि चांगल्या वातावरणात साजरे झाले पाहिजे असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतं. धन्यवाद. विशेष करून आम्ही मुस्लिम बांधवांचं स्वागत करतो, पोलीस प्रशासनाचे स्वागत करतो. त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. तेवढं बोलून आपण ताई एक मिनिट चालू ठेवा. ताई एक या 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 कोणी आपल्या महिला भगिनी जुळल्या तिथे. ताई काय नाव आपलं? माधुरी शिंगरे शिंगरे. आपण किती वर्षाला इथं राहता? 6 वर्ष झाली मला. काय वाटतं खूप चेंजेस आहेत प्रोग्राममध्ये. कधीपासून? आता मी जोपर्यंत इकडे राहायला आल्यापासून तर खूप चेंजेस झालेले आहेत. जसं आपला मराठा समाज वगैरे सगळं हिंदू समाजासाठी खूप इथे प्रोग्राम्स वगैरे अरेंज होत आहेत. ओके. अजून त्याच्यामुळे कसे लोक त्याच्यामध्ये सहभागी व्हायला लागलेत. आता पण आपण बघू शकतो क्राऊड जसं जेवायला तेवढी लोक उपस्थित व्हायला लागलेत. अजून जसं माहिती पडतं तसं लोक अजून येत आहेत. काय सांगाल आपले जे सतीश कदम साहेब काय सांगाल? चांगलं सगळ्यांचं सहकार्याने सगळं चांगलं करतायत ऑर्गनाईज. पोलीस प्रशासन तुम्हाला संपूर्ण सहकार्य करत आहे. ताई तुमची शेवटची बाईट. काय नाव आपलं? मी डॉक्टर अद्वैत संकल्प. ओके. काय सांगाल आजच्या कार्याबद्दल आणि हिंदू मुस्लिम ऐक्याबद्दल काय सांगाल? काय संदेश द्याल? हिंदू मुस्लिम ऐक्याबरोबर तर तुम्हाला चित्र दिसतंच आहे. मी आणखी काय वेगळं सांगणार आहे याच्यामध्ये. आणि एरवी काय होतं की छानपैकी गोष्टी वेगवेगळ्या दृष्टिकोनाने रंगवल्या जातात, पण तसं न पाहता इथे आपण बघतोय की आपण एकमेकांना नाही सहकार्य केलं तर कोण करणार. तर हे एक जिवंत उदाहरण आहे खऱ्या भारताचं. याच्या पुढे काय होईल? म्हणजे पुढच्या वर्षीपासून काय? म्हणजे एकत्रच राहणार का नाही राहणार एकत्र दरवर्षी ऑफकोर्स. धन्यवाद सर्व बांधवांचे, भगिनींचे, सर्व समाजाचे आणि माझ्या सर्व धर्मातील, सर्व जातीतील सर्व लोकांचे मी आज इथे धन्यवाद करतो. आणि सकल हिंदू समाज संकल्प सामाजिक संस्था आणि हनुमान मंदिर समिती सेक्टर 19 उल्वे यांच्या वतीने आजचा हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम अतिशय उत्साहाने मोठ्या प्रमाणात सादर आपण केला होता. यामध्ये सर्व समाजातील, सर्व स्तरातील गरीब आणि श्रीमंत, हिंदू, मुसलमान, सर्व बांधव आणि सर्व स्तरातील, म्हणजे इथे व्यावसायिक, छोटे व्यावसायिक असतील, मोठे व्यावसायिक असतील, नोकरी व्यवसाय पेक्षा करणारे लोक आहेत आणि आपले पोलीस प्रशासन यांनी अतिशय उत्साहाने यामध्ये सहभाग घेतला आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे तो यशस्वी केला. त्याबद्दल धन्यवाद. आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये जे सेक्टर 19 बांधव आमचे आहेत सहभागी झाले. 7 मुलांचं योगदान केलं, त्याबद्दल आम्ही खरंच त्यांचे आभार व्यक्त करतो. छोटासा सत्कार आपल्याला स्वीकारावा आणि असंच योगदान आणि मदत त्यांनी करत राहावी आणि असा मोठा मुलांपर्यंत आपल्याला असं वाढत जावं असं इच्छा आणि इच्छा त्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली. त्यांनी सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने कॉल करतो. मला काही नाही झालं प्लीज त्याचप्रमाणे काही झाले.
सहकार्य आणि मुलांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं असं आमचं पोलीस प्रशासन यांचे मी शब्दात आभार व्यक्त नाही करू शकत. मुलांचं थोडं आहे खूप छान असं मार्गदर्शन आणि सल्ला आणि चांगलं नियोजन त्यांच्याकडून असतं आणि म्हणूनच समाजामध्ये असे चांगले कार्यक्रम साजरे होतात आणि होऊ शकतात असं मला वाटतं. तर आमचे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस श्री राहुल गायकवाड सर यांनी सुद्धा आमच्या मंडळातर्फे सन्मान करावा. आणि आमचे येणाऱ्या पोलीस निरीक्षक आणि आमचे मार्गदर्शक तसेच माझे मोठे बंधू असं मी त्यांना म्हणेन सर आमच्या शिरीष कदम सर यांनाही पुढे यावं आणि आमचा सत्कार स्वीकारावा. हां हां एक मिनिट. फोटो घ्या.